नमस्कार, लोकात्मा न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे संभाजीनगर येथून। साई करियर अकॅडमीमध्ये घातपात मृत्यू, चिल्का कुटुंबियाचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। छत्रपती संभाजीनगर येथील साई करियर अकॅडमीमध्ये पोलीस व आर्मी भरतीसाठी प्रशिक्षण घेत असताना सनी राजू चिल्का याचा दिनांक 18/8/2025 रोजी घातपाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे। या घटनेनंतर मृत सनी चिल्का याचे वडील राजू चिल्का व कुटुंबियांनी अकॅडमीच्या संचालकावर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याची व अकॅडमी बंद करण्याची आणि घटनेबाबत न्याय मिळण्याची मागणी करत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास दिनांक 1/12/2025 पासून सुरुवात केली आहे। या उपोषणाला 8 दिवस पूर्ण झाले असूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे कुटुंबियांनी सांगितले। प्रसारमाध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत अकॅडमीवर तात्काळ गुन्हा दाखल करून ती बंद केली जावी, अन्यथा आम्ही आमरण उपोषणातून उठणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले। या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून सामाजिक व न्यायप्रिय संघटनांकडून घटनेबाबत तातडीने न्याय मिळवण्यासाठी प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली जात आहे। हे घडले की माझा मुलगा साई करियर अकॅडमीमध्ये टी.व्ही. सेंटरला तिथं शिकत होतं पोलीस आर्मी भरतीसाठी। त्याच्यामध्ये काय हनुमान टेकडी तिथं 5 त्याच्यासोबत मुलं होते आणि मुलं ते पोहायला गेले आणि त्यांचे जबाब काय आले तर ते पोहायला आले आणि डायरेक्ट फोन घेऊन असं उडी मारले म्हणे। माझ्या मुलाला पोहता येत नाही, डायरेक्ट कसं उडी मारून ते असं म्हणणं आहे आमचं। आणि काय आम्हाला माहीत नाही काय मारले का काय केले ते माहीत नाही, मारले असं नाही एवढं आहे। तर तुमची मागणी काय आता? आमची मागणी आहे अकॅडमी बंद करावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मुलांना बी अटक करावा अकॅडमीवाल्यांना ते। तुम्ही किती दिवस झाले उपोषणाला बसले? आज 8वां दिवस आहे। या संदर्भात तुम्हाला संबंधित विभागाने कोणी आलतं का तुमच्याकडे? कोणी नाही आले, कोणी काही नाही केलं, कोणी विचारले नाही काय। पोलिसने असं मला विश्वासन दिलं, माझा मुलगा घाटीमध्ये जे डेड बॉडी होतं ते म्हणजे जगताप सरनं मला सांगितले होते ते मुलावर आणि अकॅडमीवर गुन्हा दाखल करन आणि अकॅडमी बंद करन, तुम्ही डेड बॉडी घेऊन जा अंतिम संस्कार करा असं म्हणलं होतं। त्यानंतर काय झालं? त्यानंतर आलो मी वापस 4-5 दिवसानंतर मोठी झाल्यानंतर सर म्हणले नाही आता मी थोडी असं केलं, मी म्हणलं नाही म्हणे, बदलून गेले मी। सांगणार ताई? माझा मुलगा सन्नी मी काय झाले अर्धा फीस भरायचं होता त्यांना, काय म्हणले मम्मी अर्धा फीस देऊन टाका, ते संचालक मला मागा लागले। मी म्हणले बेटा तू 2-3 दिवस थांबा, मी फीस देते कोणाला बी आम्ही घरी बाई घरात राहते, मग आम्ही भांडे घासायला जाते ना, ते आम्हाला 5 मुलं सोबत पाठवले त्यांना, ते डुबून मारून गेले पाण्यात। कसं काही मारून गेले त्यांनी? पोहता येत नाही, पाण्याला बघितले तर त्यांनी भीती वाटते त्यांना। मग म्हणा लागले संचालक तुमच्याने काय नाही होत, तुम्ही गरीब आहे असं म्हणले। मग जगताप सरला म्हणले केस टाका म्हणले, तर काय म्हणले तुम्ही 12 तारीखला या, 3 तारीखला या, 4 तारीखला या, 1 तारीखला या, आम्हाला चक्कर मारायला लागले 4 महिन्यापासून जगताप सर। मग आतापर्यंत काय नाही भेटलं। 1 तारीखपासून आम्ही उपाशीने बसले, 8 तारीख आहे आज बी काय नाही, कोणी या लागले पोलीस लोक फोटो उतर लागले चालले। सरकारी कशासाठी आहे, मग पोलीस लोक कशासाठी आहे? खुर्चीवर बसून पगार घ्यायला आहे का? गरीबसाठी नाही भेटायला आहे का? तुमची मागणी काय आता? आता नाही का आम्हाला केस पाहिजे, गुन्हा दाखल पाहिजे, 5 पोराला बी, त्यांना संचालकला, त्यांना मुलगाला बी, सगळ्याला केस पाहिजे। काय नाव तुमचं? माझा लक्ष्मी चिल्का। काय घटना घडली? सनी राजू चिल्का माझा पुतण्या आहे। 18 ऑगस्टला ही घटना झालेली आहे। जेव्हा आम्ही आलो होतो इथं डेड बॉडीला, त्यांनी सांगितलं की आम्ही उचलणार नाही जोपर्यंत त्यांच्या अकॅडमीवर अधिकाऱ्यांवर त्या संबंधित कारवाई करणार आहे, आम्ही डेड बॉडी उचलणार नाही। त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असं आम्हाला गुन्हा दाखल करू अकॅडमीवर म्हणून आम्हाला आश्वासन दिलं, पण आतापर्यंत त्यांनी काही आश्वासन दिलेलं नाही। थोडक्यात सांगा घटना काय घडली होती? घटना आमचा पुतण्या त्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी, पोलीस ट्रेनिंग म्हणा ते आर्मीसाठी ते ट्रेनिंग घेत होता।
पण सोमवारी घटना घडलेली त्या दिवशी अकॅडमीला सुट्टी नसते, तर त्यांनी अकॅडमीपासून माझा पुतण्या गेला कसं तिथं, त्यांची पूर्ण जिम्मेदारी आहे ना. आणि जेव्हा आम्ही ॲडमिशन घ्यायला आलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या घरच्या मुलांसारखं बघू त्याच्याकडं. त्याच्यानंतर त्यांनी कसं त्यांना सोडलं, त्यांची जिम्मेदारी आहे ना काही अकॅडमीची. सोमवारी ही घटना घडलेली आहे. सोमवारी त्यांनी अकॅडमीच्या विद्यार्थ्याला त्या स्टुडंटला कसं बाहेर पाठवलं, रविवार सुट्टीचा दिवस नाही काय नाही, त्यांच्यावर जिम्मेदारी येते ना. आमचं पूर्ण म्हणणं आहे, आम्ही सगळे इथं उपोषणाला बसणे आहे, त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची इच्छा आहे. तुमचं नाव? मी कैलास नारायण अलकोंडा. माझा पुतणा साई अकॅडमीमध्ये शिकायला होतं. हां हां. तर तिथून कॉल आले संचालकचा. कॉल केले की माझ्या मोठ्या भावाला की असं असं तुमच्या मुलाला लागलं आहे. बस एवढं सांगितलं आहे की मग ते निजामाबादलाच गेलं आहे लग्नाला. तिथून मग डायरेक्ट संभाजीनगरला पोचले. ते इथं आले की त्यांना डायरेक्ट डेड बॉडी भेटले. ते डेड बॉडी भेटल्यानंतर मग त्यांनी म्हणते की कसं काय झालं, काय झालं. त्यांना एकदम अशक्य एकदम चौकले त्यांनी. तर ते म्हणते की आम्ही इथून डेड बॉडी नाही उचलणार. तर पोलिसांनी म्हटलं आश्वासन दिले की आम्ही सगळं कारवाई करू, तुम्ही सध्याला घेऊन जा डेड बॉडी, तुमचं काय काय सगळं करून टाका म्हणे, नंतर गुन्हा दाखल करणार आम्ही. बस एवढं आश्वासन दिलं आहे. पण आतापर्यंत काय निर्णय नाही झालं आहे. आम्ही आता 1 तारीखपासून 1 डिसेंबरपासून तर आज 8 तारीख झालं आहे उपोषणाला बसलेलं आहे सगळं पूर्ण फॅमिली. आम्ही आतापर्यंत काय निर्णय भेटला नाही, आता नाहीच भेटलं नाही, काय नाही केलं. किती दिवस बसावं आम्ही असं. मागणी काय आहे तुमची? आमची आम्हाला न्याय भेटावा आणि गुन्हा दाखल करावा पूर्ण अकॅडमीवर, संचालकवर, मुलावर, सगळ्यांना. आणि कसं काय झालं हे सोमवारी दिवस घटना घडली आहे सोमवारी. तर सोमवारी दिवशी तर हे बाहेर कोणी मुलं नाही जात. मग हे सोमवारी दिवशी कुठं इकडे गेले तिकडे गेले, काही बहाणं सांगायला ते पोहायला गेले, इकडं गेले, कशामुळं ते गेलं असेल. तुम्ही सोडलं कसं काय संचालकने? त्यांच्या लापरवाहीमुळं आमचं कुठलं ते नाव काय तुमचं? मी किशोर कोलपाट. अशाच नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, छत्रपती संभाजीनगर.